नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. 3:30 मुहूर्तातला एक दिवस समजला जातो आणि तो महत्त्वाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्यातला पहिला दिवस हा गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गोव्यात आणि दीव दमण इथं हा सण गुढीपाडवा या नावाने साजरा होतो, परंतु इतर राज्यात त्याची वेगवेगळी नावं आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या पारंपरिक गोड पदार्थ केले जातात. त्यात पाडव्याला ही बासुंदी केली जाते, संक्रांतीला गुळाची पोळी, होळीला पुरणाची पोळी आणि गणपतीला मोदक. तसेच गुढीपाडव्याला बासुंदी याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे हे प्रत्येकाच्या आवडीनुसार करतात. जास्त घरात केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे बासुंदी, आणि ही बासुंदी आज आपण करत आहोत. आज आपण 2 प्रकारच्या बासुंदी करत आहोत. एक पारंपरिक पद्धतीची बासुंदी आणि दुसरी म्हणजे इन्स्टंट बासुंदी. कधीकधी घरामध्ये अचानक पाहुणे येतात किंवा अचानक पार्टी ठरते. अशा वेळेस ही इन्स्टंट बासुंदी करणं अगदी सहज आणि सोपं ठरतं. कमी वेळात अगदी झटपट होणारी अशी ही बासुंदी आहे. ही अशी 2 प्रकारची बासुंदी आहे. एक पारंपरिक आणि एक इन्स्टंट. ओळखा पाहू कोणत्या बाउलमधली कोणती बासुंदी आहे ती. नाही ना ओळखत आहे? रेसिपी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला रेसिपी आवडेल यात शंकाच नाही. म्हणून एवन सुग्रास रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर आता आपण बासुंदी करायला घेऊयात. प्रथम एका कढईमध्ये अर्ध भांडभर पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये 2 लिटर दूध तापवण्यासाठी ठेवत आहे. प्रथम आपण पारंपरिक पद्धतीची बासुंदी करत आहोत. ह्या प्रमाणात 7 ते 8 माणसांसाठी बासुंदी अगदी पुरेशी होते. तिथं मी 2 लिटर दुधाची 1 लिटर बासुंदी होईल एवढं दूध आटवणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, बासुंदी करायच्या वेळेस पसरट आणि जाड बुडाचं भांडं घ्यावं, म्हणजे बासुंदी बराच वेळ आपल्याला आटवायची असते. त्यामुळं दूध उतू पण जात नाही आणि खालती तळाला लागत पण नाही. आणखी एक गोष्ट, आपलं नेहमीचं नॉर्मल दूध तापून झाल्यानंतर बासुंदी खालती लागू नये म्हणून किंवा उतू जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक खोलगट वाटी म्हणा किंवा डिश अशी घालून ठेवावी, म्हणजे दूध सतत उकळत राहतं पण उतू जात नाही आणि तळाला पण लवकर लागत नाही. एकदा दूध तापून झाल्यानंतर दूध सतत मंद गॅसवरती आटवण्यासाठी ठेवायचं आणि कढईने जी सारखी मलई साठत राहील ती त्यामध्ये मिसळत राहावी. दूध किती आटवायचं हे सर्वस्वी तुमच्या मनावरती आहे. बऱ्याच जणांना ही बासुंदी खूप पातळ आवडते, म्हणजे दूध थोडंसंच ते घट्ट करतात आणि त्यामध्ये सर्व मसाला ते घालतात. अशाने आपण जेवढं दूध घेतलं असेल पाव हिस्साच दूध आटवायचं, म्हणजे पातळसर बासुंदी तयार होईल. पण त्याला बासुंदी म्हणण्यापेक्षा आटवलेलं दूध असंच म्हणायचं, म्हणजे आपण कोजागिरीला ते करतो तसं. परंतु ज्यांना अशी घट्टसर बासुंदी आवडते त्यांनी आपण जे दूध घेतलेलं आहे त्याचं कमीत कमी निम्म्या प्रमाणात तरी दूध आटवायचं, म्हणजे ती व्यवस्थित बासुंदी होते. आणि त्याच्याही पेक्षा जास्त घट्ट करायचं असेल, म्हणजे रबडी करायची असेल, तर त्याच्याही पेक्षा जास्त दूध आटवायचं. आता मी थोडा वेळ गॅस बंद केलेला आहे. त्यात 5 चमचे साखर घातलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून घालू शकता, परंतु मी हे एकदम मीडियम गोड बासुंदी करणार आहे त्यामुळं मी 5 चमचे साखर घातलेली आहे. नंतर त्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि ही आता जायफळ पूड थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून घेऊन मिसळत आहे.
गरम दुधात अशीच जायफळ पूड टाकली तर त्याची एखादी गुठळी होण्याची शक्यता असते, म्हणून ते नेहमी दुधात मिक्स करावं आणि मग घालावं. आता मी इथं केशर सिरप घालत आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहे. बासुंदीवरती पिस्त्याची कतरण ही खूप छान दिसते. आता त्याला परत एक उकळी आणणार आहे. परत उकळी आणताना कढईला जी सगळी मलाई चिकटलेली असते ती सगळी मलाई कढईमधल्या दुधामध्ये मिक्स करावी. त्या करपुडीमुळे दुधाला बासुंदीला छान टेस्ट येते. साखर घातल्यावरती एक उकळी आणायची, म्हणजे आपली आता पारंपरिक पद्धतीची बासुंदी तयार झाली. काही वेळेला एवढं दूध आटवायला लोकांना वेळ नसतो, त्यामुळं इन्स्टंट बासुंदी तयार कशी होते ते बघूयात. इथं मी कढईमध्ये थोडंसं पाणी घालून 1 लिटर दूध तापवायला ठेवलं. पूर्वीसारखीच त्यामध्ये एक मी वाटी घातलेली आहे. हे दूध आपल्याला जास्त आटवायचं नाही आहे. हे थोडंसं 10 मिनटं उकळून झाल्यानंतर हा असा मिल्कमेडचा टीन घेतलेला आहे. हे 400 ग्रामचं मिल्कमेडचं दूध आहे. हे फ्रीजमधून काढलं, त्यामुळं त्याला थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. मिल्कमेड मिसळल्यामुळं 1 लिटर दुधाची बासुंदी ही 1 लिटरपेक्षा थोडीशी जास्त अशीच तयार होते. असं गरम करून घेतलेलं मिल्कमेडचं दूध हे संपूर्ण आपण जे दूध उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. हे मिल्कमेड खूपच गोड असतं, त्यामुळं 1 लिटर दुधाला 400 ग्रॅमचं एक टीन खूप गोड आणि छान होतं. हे दूध जास्त आटवण्याची गरज नसते. मिल्कमेडचा टीन मिसळल्यानंतर फक्त 5 ते 10 मिनटं ह्याला एक उकळी येऊन द्यायची. ती त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड आणि ड्रायफ्रूट्स घालायचे. असं ड्रायफ्रूट्स घालून थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आणि केशर सिरप घालायचं. आपली ही इन्स्टंट बासुंदी तयार झाली. आता आपण ही बासुंदी सर्व करूयात. पहिली जी बासुंदी घातलेली आहे ती आपली पारंपरिक पद्धतीची बासुंदी आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये बासुंदी घातलेली आहे ती इन्स्टंट बासुंदी आहे. अजिबात ओळखता येत नाही अशा दोन्ही बासुंदी झालेल्या आहेत आणि दोन्हीही तितक्याच बासुंदी चविष्ट, सुमधुर आणि उत्तम अप्रतिम टेस्टच्या झालेल्या आहेत. त्यावरती गार्निशिंगसाठी पिस्ता कतरण घालून एखादा काजू घालायचा असेल तर घाला. नंतर त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. ह्याचाही सुगंध खूप छान बासुंदीला लागतो आणि थोडं केशर घातलेलं आहे. अशा ह्या गुढीपाडव्यासाठी दोन्ही बासुंदी तयार. अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. बाय.